एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। दरोड्या संदर्भातली बातमी आहे। ब्रेकिंग न्यूज काय आहे बघूया। यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेस मध्ये थरारक असा दरोडा पडलेला आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर हा दरोडा पडलेला आहे। तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेस मध्ये पहाटेच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला। 4 ते 6 अज्ञात दरोडेखोर होते। प्रवाशांना लुटल्याची घटना घडलेली आहे। S4, S6, S7 डब्यातील प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लंपास करण्यात आलेले आहेत। विरोध ज्यांनी केला त्या प्रवाशांवर दगडफेक झाल्याने अनेक जण जखमी झाले। त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत। सोलापूरचे महेश पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 5 तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली। रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केलाय। सोलापूर रेल्वे पोलीस अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेणार आहेत। गेल्या 8-10 दिवसांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठाच फटका भातरोपांना बसला। उत्तर पुणे जिल्ह्यासह पुणे ठाणे सरहद्दीवरील माळशेज घाट परिसरात भातरोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतात तयार केलेली भातरोपं पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहेत, तर पावसानं उघडीप देऊन 2-3 दिवस झालेत तरी अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे। अर्ध्याहून अधिक रोपं मोडली आहेत। उर्वरित रोपं पिवळी पडायला लागलेली आहेत। शेतकऱ्यांच्या मते ही रोपं आता लागवडी योग्य राहणार नाहीत। परिणामी यंदा या भागातील भात लागवडीखाली मोठी घट होणार आहे। भात लागवडीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात मोठी घट होणार आहे अशी शक्यता आहे।